बीड जिल्ह्यातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार असलेले प्रकाश सोळंके यांनी एक वक्तव्य केलंय। इतरांना आमदार होण्यासाठी 35 ते 45 कोटी रुपये लागतात, पण मी 10 ते 12 कोटीत आमदार झालो असं प्रकाश सोळंके म्हणाले होते। एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलेलं होतं। माजलगावचे आमदार आहेत प्रकाश सोळंके आणि त्यांनी हे विधान केलेलं आहे। तर इतरांना 35 ते 40 कोटी रुपये खर्च करावे लागतात, मी मात्र 10 ते 12 कोटीत आमदार झालो असं प्रकाश सोळंके एका कार्यक्रमादरम्यान म्हणाले होते। काही 35 कोटी केले असं ऐकवत आहे। मी आपला 10-12 कोटी पर्यंत मर्यादित राहिलो, पण निवडून आलो। पैसेच निवडणूक जिंकायला लागतं असं काही नाही। सर्वसामान्य माणसाचा विश्वास आणि विकासाची कामं करणं, सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देणं। तुम्ही तुमच्या बायका गोव्याला का पाठवल्या आणि त्या ठिकाणी तुम्ही अर्धनग्न अवस्थेत नृत्य केलं असा आरोप केला। त्याच्याबद्दलचा FIR सुद्धा श्री अशोक सोळंके ज्याला मारहाण झाली त्याच्यावरती दाखल झालेला आहे। या गोष्टीचा राग घेऊन सुशील सोळंके त्याला खरं त्यांनी काय मत मांडलेलं आहे मला माहिती नाही, पण निवडणूक आयोगाचा जो नियम आहे त्या नियमाच्या पलीकडे जाऊन समजा त्यांनी तो खर्च केला असेल, निवडणूक आयोगाने दखल घ्यावी। आता मला माहित नाही, ते सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत, त्याच्यामुळे त्यांना 10-12 कोटी खर्चायला जर एखाद्या वेळेस वेगळी मान्यता असेल तर मला माहित नाही। त्यांचं सगळ्या गोष्टी अभ्यासू पण आहेत, त्याच्यामुळे मी त्यांच्यावर काय बोलावं असं मला वाटत नाही। पण मला जेवढी माहिती असेल तेवढी मला वाटतं की 50 लाखाची काहीतरी मर्यादा, नियर अबाउट 40 लाखाची मर्यादा आपल्या आमदारकीला आहे आणि मला लोकसेवेला 90 लाखाच्या जवळपास त्याची मर्यादा होती। आता खर्च माझा जो आला असेल तर मला वाटतं 50 लाखाच्या आत आहे, 60-50, मला आता करेक्ट आकडा नाही सांगता यायचा। म्हणजे मला तेवढे पैसे माझ्या पक्षाने दिलेले आहे।